स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत मानकोली में मेडिसिटी हॉस्पिटल का उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटिल साहब के शुभ हाथों हुआ। हम आपको बता दें कि इस अवसर पर श्री कृष्णकांत कोंडलेकर साहब, श्री विश्वास थले साहब, श्री चक्रधारी पाटिल साहब, श्री कृष्णकांत कोंडलेकर साहब, श्री पीके महात्रे साहब और आरसी पाटिल साहब उपस्थित थे। इन सभी मान्यवरों के हाथों से जो है हॉस्पिटल का उद्घाटन हुआ। हम आपको बता दें कि डॉक्टर जयेश सेलके साहब के नेतृत्व में ये 5वां हॉस्पिटल है और आप देख सकते हैं कि हॉस्पिटल भी बहुत हाई फाई है। लेकिन सबसे बड़ी बात यह है कि यहाँ पे जो है मानकोली नाका पे हॉस्पिटल का सुविधा नहीं था, तो वो सुविधा के लिए डॉक्टर जयेश साहब और डॉक्टर रोहिणी नितिन पाटिल मैडम, डॉक्टर नितिन पाटिल साहब जो कि श्री सुधाकर महात्रे साहब के पुत्री और जमाई हैं, वहीं पे डॉक्टर भूपेंद्र मुकादम साहब, रंजना मुकादम मैडम के जो पुत्र हैं और भी बहुत सारे डॉक्टर इस हॉस्पिटल में आपको मिलेंगे। और सबसे बड़ी बात रही कि यहाँ पे आपको होम्योपैथिक डॉक्टर जैसे कि भूपेंद्र मुकादम साहब हैं और आयुर्वेद डॉक्टर भी आपको नितिन पाटिल मिल जाएंगे। तो यहाँ पे आपको आयुर्वेद, एलोपैथ और होम्योपैथिक के डॉक्टर मिल जाएंगे। ये बहुत बड़ी बात है कि जिस भी डॉक्टर से आप दिखाना चाहें वो डॉक्टर आपको इस हॉस्पिटल में मिलेंगे और हर एक सुविधा है यहाँ पे। हर एक बीमारी संबंधित ऑपरेशन और हर एक बीमारी संबंधित डॉक्टर आपको यहाँ पे मिलेंगे और आपको ट्रैफिक से बचने का मौका मिलेगा। जो थाना जाते आप लोग, फेमस हॉस्पिटल जुटे, जहाँ पे बहुत सारी समस्याएं सुनने को मिलती है, तो इसलिए आपको आपके शहर में मेडिसिटी जो है उपस्थित है इलाज के लिए। तो आप कोशिश करें दूर जाने से। आपके गांव के बच्चे हैं, डॉक्टर हैं, तो जाहिर सी बात है कि अपने लोग अच्छा ही इलाज करेंगे। तो चलिए हम सुनाते हैं मान्यवरों को। हॉस्पिटलसाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आलात त्याबद्दल धन्यवाद। या टीमसाठी, संपूर्ण टीमसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि ज्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले आपले केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील साहेब आणि त्यांचे स्मरण मुद्दाम करू शकतो। एक हॉस्पिटल होता, 2 झाले, 2 ते 3 झाले, मला वाटतं की 4था हॉस्पिटल आहे, 5वां हॉस्पिटल आहे। याचा अर्थ यांच्यावर विश्वास आणि त्यांचा प्रामाणिकपणा आणि अत्यंत आजचं जे हॉस्पिटलचं उद्घाटन आहे ठाण्याला त्या डॉक्टरांना शुभेच्छा देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, अत्यंत आनंदाची बाब आहे की आपल्या या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे हॉस्पिटल आणि आपले लोक हे सगळे हॉस्पिटल काढत आहेत। आणि त्याच्यामध्ये जर तुमच्या नशिबाने, दुर्दैवाने तुमचा मृत्यू झाला किंवा आणखी काही झालं तर मग आपण डॉक्टरला दोष देतो, दवाखान्यावर दगड मारतो, तर हे आपल्यामधलं अज्ञान आहे, हे पण आपण काढून टाकलं पाहिजे। मी माझ्या मुलाला डॉक्टर करताना म्हणजे मला खूप परिश्रम झाला, तर माझी आर्थिक परिस्थिती तशी नव्हती आणि त्याच पिरियडमध्ये माझ्या सगळ्या व्याधी चालू झाल्या, तर मी 50च्या पुढे गेलो होतो। मेडिसिटी म्हणजे आरोग्य संकुल। मेडिसिटीचा अर्थ आरोग्य संकुल। सगळ्याच प्रकारचे उपचार एका ठिकाणी मिळणं म्हणजे आरोग्य संकुल। आणि ते आज या ठिकाणी
सुरू होत आहे. या सुरू झालेल्या आरोग्य संकुलामध्ये उपचार तर मिळतील, आपुलकीची उपचारही मिळतील. पण डॉक्टरांना मी शुभेच्छा देताना एवढंच सांगेन, जास्त पेशंट यावे अशा शुभेच्छा देणार नाही. तर शुभेच्छा देताना एकच गोष्ट तुम्हाला सांगेन, या दवाखान्याच्या माध्यमातून विश्वासार्हता निर्माण करणे हे गरजेचे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि आता सावधानशून्य वागू शकत नाही. आपल्या लोकांमध्ये माणुसकी आणि भावना या ठासून भरलेल्या आहेत. मग या दवाखान्यामध्ये कधीच कुठल्याही पेशंटची लूट होणार नाही हे खात्रीपूर्वक मी या ठिकाणी सांगतो. परत एकदा सगळ्या डॉक्टरांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द म्हणजे मदत केली आहे अशी आज आपण विसरू शकत आमचे बाळाराम माळी काका ते आज नाही आहेत, पण त्यांचा आभार प्रदर्शन मला करायचं आहे. केवळ त्यांच्या शब्दामुळे किंवा त्यांच्या आशीर्वादामुळे ही जागा आम्हाला मिळू शकली आणि आज या हॉस्पिटलचं म्हणजे आम्ही चालू करू शकतो. आज त्यांच्या पत्नी इथे आल्या तर आमची इच्छा आहे की त्यांनी आमच्यातर्फे त्यांनी आमच्याकडे यावं आणि एक शाळेने ते मजा घेवायला माझं नाही. नक्कीच बालाराम सेठ माळी यांनी अतिशय चांगलं कार्य आपल्या आयुष्यात आमच्या गावातील डॉक्टर श्री नितीन सुरेंद्र पाटील यांनी आज या मानकोली गावामध्ये मेडिसिटी हे भव्य दिव्य असं हॉस्पिटल उभारून या आपल्या समाजातील आणि संपूर्ण या परिसरासाठी अतिशय याची म्हणजे अभिमानाची अशी बाब त्यांनी या ठिकाणी करून दाखवलेली आहे. मी या पाटील परिवाराला आमच्या कालवार गावाच्या वतीने त्यांचं हे जे हॉस्पिटलचं जी त्यांनी सेवा लोकांसाठी उत्पन्न केलेली आहे ही सेवा चांगल्या प्रकारे त्यांच्या हातून घडू दे आणि समाजाला याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग होऊ दे. इथे बघायचं समोर ओके, इथे समोर बघा. मी खाली बघतो. प्रथमतः सगळ्यांचं अभिनंदन, आभार खूप खूप की तुम्ही इकडे आले. आज हे आमचं नवीन व्हेंचर मेडिसिटी हॉस्पिटल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ओपन होत आहे. तर मेडिसिटी हॉस्पिटलच्या मागची संकल्पना इतकी होती की आता वाढतं नागरिककरण, लोकांचे वाढते आजार आणि या परिस्थितीनुसार झालेले सगळे त्रास, या सगळ्यामध्ये आपल्या परिसरात झालेली ट्रॅफिक आणि ठाणा, मुंबई, कल्याण इथे जाताना लागणारा वेळ, आजारी पडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एक तर आयदर ठाण्याला, ज्युपिटरला जा किंवा कल्याणला जा किंवा बोंडीला असं होतं. आज मानकोली नाका इतकं डेव्हलप झाल्यानंतर, इतकं लोकसंख्या वाढल्यानंतर इथे एक सोनोग्राफी सेंटर नव्हतं, एक CT स्कॅन नाही किंवा डायलिसिस नाही, अशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही. या सर्व लोकांचे प्रश्न डोक्यात ठेवून आमच्या मनामध्ये कल्पना आली की आपण हे सगळं एकाच जागी मानकोलीलाच उपलब्ध करणं गरजेचं आहे. त्या संकल्पनेतून आमच्या मेडिसिटी म्हणजे वैद्यकीय संकुलाची एक कन्सेप्ट डोक्यात आली आणि आम्ही या हॉस्पिटलचा पायाभरणी केली. आज तुमच्यासमोर हॉस्पिटल ओपन झालेलं आहे. लोकांना आम्ही न्याय देऊ, गरजेच्या वेळा उपलब्ध होऊ, अत्यंत रास्त दरात आम्ही त्याला ट्रीटमेंट करू किंवा उपचार करू आणि सगळ्यात महत्त्वाचं जे गोल्डन टाईम म्हणतो किंवा जो वेळ जीवाला जेव्हा धोका असतो त्यावेळा स्ट्रोकमध्ये, हार्ट अटॅकमध्ये किंवा पॅरालिसिस, लकवा या सगळ्यांमध्ये ज्यावेळा गरज असते त्यावेळी आमची टीम नक्कीच तुम्हाला पेशंट्सला मदत करायला इथे असेल आणि जे एक्सपर्टाईज ट्रीटमेंट ठाण्यामध्ये मिळते ती आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे फुल टाईम फिजिशियन आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत की डिलेव्हरीसाठी इथून ऑल द वे ठाण्याला किंवा भिवंडीला, कल्याणला लोकांना जाणार आहे.
तर आज रात्रीला आम्ही ते कंडक्ट करू शकतो. प्रॉपर MD गायनेक आहेत, प्रॉपर MD फिजिशियन आहेत, चेस फिजिशियन आहेत, डॉक्टर सूर्यकांत चेस फिजिशियन आहेत, मॅडम मधुकर मीनामध्ये गायनेक आहेत. या सगळ्या मी टीमला घेऊन एकत्र घेऊन आपण हा प्रवास चालू केलेला आहे. लोक आजारी पडू नयेत, पण आजारी पडल्यानंतर आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सेवा द्यायला आहे. तसेच आपल्याकडे सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा, राजीव गांधी योजना, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या समाजातल्या सर्व स्तरासाठी लागणारे जे काय बॅकअप NGO फंडिंग वगैरे ते आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. आणि शेवटच्या घटकापर्यंत चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा आम्ही इथे उपलब्ध देऊ, त्याही रास्त दरात आणि लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही चांगल्या सोयी इथे देऊ आणि चांगले ट्रीटमेंट नक्कीच करू. नक्कीच शेळके साहेब, ज्या प्रकारे भिवंडीमध्ये ट्रीटमेंट देऊ शकलो पाहिजे, वैद्यकीय सुविधा देऊ शकलो, म्हणून भिवंडीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही आमच्या संस्था एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. माझे हॉस्पिटल्स भिवंडीच्या चारी बाजूला आहेत, पण प्रत्येक ठिकाणचा पेशंट वर्ग वेगळा आहे आणि प्रत्येक एका क्षेत्राची वैद्यकीय गरज वेगळी आहे. त्या एरियानुसार आम्ही तिथे केलेले आहे. अंजनपेटा असेल, मानकोंदरी असेल, बायपास असेल किंवा भिवंडी असेल, इथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आहेत आणि त्यांना आम्ही मागच्या 10-15 वर्षापासून सुविधा देतो आणि तुम्ही त्या सर्व मिळाल्या आहात. अत्यंत रास्त दरात आणि लोकांना खूप चांगल्या योजनेअंतर्गत उपचार देणं, मेडिक्लेम अंतर्गत हे आम्ही करतोय. आमच्याकडे CT स्कॅन, डायलिसिस, कॅथलॅब या सगळ्या सुविधा आहेत आणि आता हे आमचं नवीन युनिट आहे. सर, देखा जाए तो ऑपरेशन थिएटर आपका बहुत अच्छा है. किन किन बीमारियों संबंधित वहाँ ऑपरेशन कर सकते हैं सभी आप? हो गए, पथरी से लेके हार्ट से लेके कैंसर की बीमारी तक कि आप बच्चे जाने का ऑपरेशन हो, डिलीवरी हो, और जो आप सोचेंगे मतलब क्रेनिटोमी, ब्रेन की सर्जरी भी हम यहाँ करने वाले हैं. डॉक्टरांसाठी आपण या ठिकाणी जनरल वॉर्ड्स, स्पेशल वॉर्ड्स, डिलक्स आणि VIP अशा प्रकारचे आपण रूम्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामधून जे पण कमीत कमी बजेटमध्ये आपण चांगली उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, देखा जाए तो आजकल दूरबीन का ऑपरेशन बहुत ही फेमस है. क्या आप लोगों का 5वां हॉस्पिटल है, किसी हॉस्पिटल में ये व्यवस्था आपने किया है? हमारे यहाँ पे सारे दूरबीन की सुविधाएं, ऑपरेशंस होते हैं. उसमें दूरबीन का डिफरेंट अलग अलग प्रकार के दूरबीन के होते हैं. तो उसमें होता है कि एक पेट के दूरबीन की तपासनी होती है अलग से, ब्रोंकोस्कोपी एक होता है. तो सारे के सारे हम यहाँ पे दूरबीन के जांच की तपासनी और पेशेंट्स को जो भी अफोर्डेबल है, कम से कम प्राइस में हम यहाँ पे सुविधा प्रोवाइड कर रहे हैं. बसच परत एकदा इथे समोर. इथे समोर थांबा असेल. नमस्कार. विशेषतः जयेश शेळके, मनीष शेळके, आमचे सगळे नितीन आहे, यांचा मला अभिमान वाटतो. जयेशचा विशेष अभिमान वाटतो, त्यांनी ह्या भिवंडीच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांची सेवा देण्यासाठी सुसज्ज असे हॉस्पिटल तयार केलेले आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे कोणी इथला गरीब किंवा ग्रामस्थ जर गेला आणि बिल कमी करायसाठी सांगितलं तर त्यांनी कधी कोणाला नाराज केलं नाही आणि हीच खरी ईश्वर सेवा आहे. माझ्या सगळ्या आमच्या आगरीपुरी मेडिकल परिवाराच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. पाटील आहे. मी CGO स्त्रीरोग विशेषज्ञ आणि कॉस्मेटिक सर्जरी ह्याच्यामध्ये मी कोर्स केलेला आहे.
आणि मी त्याच्यासाठी हे हॉस्पिटल इथे चालू केलेलं आहे. आमच्या एवढ्या एरियामध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल नव्हतं. इथे लोकांना सोनोग्राफी, सिटी स्कॅन, डायलिसिस असे जे चांगले चांगले डायग्नोसिसची गरज लागायची. त्याच्यासाठी लोकांना पाऊण तास 1 तास ट्रॅव्हलिंग करून ठाणा भिवंडी येथे जावं लागायचं आणि त्यासाठी त्यांना खूप जास्त ट्रॅफिकचा आणि खराब रस्त्यांचं सामना करावा लागायचं, तोंड द्यावं लागायचं. तर आता आम्ही इथं हॉस्पिटल चालू करून त्यांना विदिन 5 मिनिटमध्ये एमर्जन्सी सुविधा पुरवणार आहोत. तरी त्यांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि तसेच काही सजेशन्स असतील तर तेही आम्हाला त्यांनी सांगावे, जेणेकरून आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये अधिक सुविधा आणू शकू आणि लोकांना त्या अधिक सोयीस्कर होऊ शकतील. मी डॉक्टर नितीन पाटील, मी MD BMS आहे. ॲक्च्युली इथे जी सुविधा पाहिजे होती, फार गरजेची होती, जी CT स्कॅन बोला, सोनोग्राफी बोला, एक्सरे, हायली डायग्नोस्टिक ज्या गोष्टी असतात ज्या पेशंटसाठी फार गरजेच्या असतात, तर इथे पूर्ण फार गरजेचं होतं. कारण इथून पेशंट एखादा न्यायचा झाला तर इथून ट्रॅफिकमध्ये जाताना कमीत कमी 1 ते 2 तास लागतात आणि तो पीक हॉवर आपण कमी करण्यासाठी, कारण त्या पीक हॉवरमध्ये जर आपण पेशंट डायग्नोज झाला तर आपल्याला ते त्याचा पेशंटचा जीव वाचवणं फार सोयीस्कर होतं, सोपं होतं. तो पीक हॉवर आपला निघून गेला तर पेशंटचा जीवही जाऊ शकतो. तर तशा प्रकारच्या सगळ्या सुविधा आपण या आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू करतोय, ज्याच्यामुळे पेशंटला सगळं सोयीस्कर इथं उपलब्ध होऊ शकेल, पेशंटचा लवकरात लवकर जीव वाचवता येऊ शकेल, पेशंटला फार काय बोलतो आपण रोगाचं निदान लवकर होऊन त्याचं डायग्नोसिस होऊ शकेल, अशा प्रकारची सुविधा आपण इथं उपलब्ध करतोय. त्याच्यामुळे पेशंटला इथं फार डोंबिवली, कुठे भिवंडी, ठाणा या अशा ठिकाणी लांब लांब जाण्याची गरज नाही आहे. त्या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून त्यांना इथं आपण उपचार करू शकतो. निश्चितपणे आमच्या या पंचक्रोशीतील मेन मानपडी नाका आहे आणि या नाक्यावर आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सतत आजारपणाचं हे करावं लागतं, निदान करावं लागतं, त्याला त्या समस्या उद्भवतात. त्या माध्यमातून माझी मुलगी रोहिणी नितीन पाटील, त्यांचे इतर सहकारी जयेश पाटील व इतर डॉक्टरांनी, जयेश शेळके आणि इतर त्यांचे टीम आहे, या लोकांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल व्हावं. कारण या ठिकाणी मानकोली आणि आजूबाजूला छोटे छोटे क्लिनिक आहेत, पण मोठ्या प्रमाणावर उपचार करण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन या भागामध्ये कोणताही पेशंट कोणत्याही आजारासाठी ठाणा भिवंडी या ठिकाणी जाऊ नये, कारण सतत ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आणि या वेळेमध्ये थोडासा पेशंटला त्रास होऊ शकतो, पेशंट दगावू शकतो. या उद्देशाने यांनी निर्णय घेऊन या ठिकाणी सुसज्ज असा हा हॉस्पिटल उभारला आणि याच्यामध्ये सुसज्ज मशिनरी आणलेली, सोनोग्राफी वगैरे. तर याच्यामुळे पेशंटला या हॉस्पिटलमधून कोणत्याही प्रकारे बाहेर जाण्याचं कारण लागणार नाही. एक्सरे वगैरे किंवा सोनोग्राफी अशा प्रकारच्या मशिनरी असल्यामुळे सर्व उपाय ते मिळतील आणि ह्या डॉक्टरांनी त्यांच्या टीमने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे आणि त्याच्यामुळे ह्या भागातील ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांना एक आनंद मिळाल्याने ते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आज ओपनिंगच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आजूबाजूच्या आमच्या भागातील नेते मंडळी यांनी देखील उभं राहून यांचं या टीमचं कौतुक केलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या हातून अशाच प्रकारे समाजाची सेवा घडेल अशी मी सुद्धा अपेक्षा करून त्यांना शुभेच्छा देतो.